गावच्या वस्ती दलित वस्तीवर जाऊन हल्ला करायचा आहे, पुतळे कुठले फोडायचे आहेत, कुठल्या वस्त्यांना आगी लावायच्या आहे, हे सगळं तिथं घडायचं. एसबी मध्ये घडायचं. आणि मार्गदर्शन करायला आनंद भालेराव आणि हे असायचे. हो, ह्याला आनंद भालेराव आणि कोण होता त्यावेळेस, गोविंद सराफ हे त्यांना हे चेतावणी देत होते. चेतावणी देत होते. बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कागदाचे बोळे, चिंतेचे बोळे, सगळे रॉकेलचे डबे, हा सगळा साठा एसबी मध्ये होता. हा प्रकार कोणालाही माहिती नाही, फक्त आम्हाला माहित आहे. तुम्ही तिथे असल्यामुळे माहिती सर, बाकी कोणाला माहिती नाही. सांगतो ना. तर मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रॉकेलचे डबे, चिंधकं, कागदाचे बोळे हे सगळे घेऊन ते लोक गाड्यातून घेऊन त्यांच्या गाड्यातून घेऊन जायचे आणि रात्रीच्याला जाऊन दलित वस्त्यांना आगी लावायच्या, उद्ध्वस्त करायचे, पुतळे फोडले जायचे. हे हा सगळा प्रकार जो घडायचा, याचे सगळं जे सेंटर होतं या सरस्वती भवन. मग असंच एक अफवा पसरली, असं की जीवने आणि बनसोडेला ठार मारायचं. अफवा पसरली. मग रत्नाळीकर सायन्स कॉलेजचे प्राचार्य होते. रत्नाळीकरवर एसबीच्या संस्थाचालकाने अन्याय केला होता, काहीतरी पैशाचा अपहार केला म्हणून त्यांना सस्पेंड केलं होतं. आणि तो जाणीवपूर्वक त्याच्यावर तो अपहार केल्याचा गुन्हा लादला गेलेला होता. मग रत्नाळीकर जीवनेच्या घरी गेले की जीवने सर हे बघा, मला जाणीवपूर्वक या लोकांनी म्हणून जीवने सर आणि बनसोडे सरांच्या जवळीक आले, ते जवळ आले. आणि मग हे आंदोलन जेव्हा पेटलेलं होतं, गावागावामध्ये पुतळे फोडणं, वस्त्या जळणं हे सगळं चालू होतं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोघांनी मारण्याचा कट रचलेला आहे. रत्नागिरीकडे आम्हाला सांगितलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे की 78चा जो नामांतराचा त्याचा ठराव झाला, दुसऱ्या दिवसापासून सगळ्या शाळा कॉलेज बंद. नंतर शाळा कॉलेज बंद करून दुसऱ्या दिवशी सगळं जे बंद झालं, त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या शाळेत जाऊन 8 दिवस तुम्ही शाळेत जाऊन रत्नागिरीतून सांगितलं. हां, या 8 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण आहे, तुम्ही उद्यापासून शाळेला जा. आम्ही रजा देऊन टाकली, महिन्याची रजा देऊन टाकली. हां, मी आणि जीवनेने रजा दिल्यानंतर त्यांनी नामंजूर केली. तुम्ही नामंजूर तर नामंजूर, WP लावा तुम्ही विदाऊट पे, आम्ही येणार नाही शाळेत. इतकंच नाही, आम्ही असं ठरवलं, रत्नागिरीकडे एवढे सगळं आहे की त्या परिसरामध्ये, एसबीच्या परिसरामध्ये तुमच्या स्टॉप रूम असो किंवा लायब्ररी असो, कुठे असो, चहा पाणी सुद्धा प्यायचं नाही. तुम्हाला कुठल्या प्रकारे मारतील ते. रत्नागिरीकडनं आम्हाला सांगितलं. मग आम्ही दोघं 1 महिना 2 महिने शाळेत गेलंच नाही. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पुढे 6 महिने आम्ही तिथे त्या परिसरामध्ये तिथले सहकारी असून सुद्धा चहा किंवा पाणी सुद्धा ग्रहण केलं नाही. हे झालं. मग त्यांचा हा बेत फसला आम्हाला मारण्याचा. मग एक मधुलिमेची सभा होती तिथे, नामांतर विरोधकाची. मधुलिमे चीफ गेस्ट म्हणून येणार होते. तर मधुलिमेची सभा होती. आम्ही काय केलं, एक 3-4 दिवस आधी सरस्वती भवनचे 3-4 कर्मचारी फोडले. तिथं सगळे नामांतर विरोधकच होते. ओपनचे फोडले, ब्राह्मणच फोडले आम्ही. हां, ते माझ्याकडे पत्रक आहे, मला पाहिजे, हे सगळं मला पाहिजे सर. तर आम्ही पत्रक काढलं आणि त्याच्यावर त्यांची नावं लिहिली. नावं लिहिली आणि नावं लिहून ते पत्रक म्हणजे गोविंदभाईंना अटक करा, समाजद्रोही गोविंदभाईंना अटक करा, अशा प्रकारचे टायटल देऊन आम्ही जवळजवळ त्याच्या 1000 प्रती काढल्या, छापून घेतल्या. आणि मधुलिमेची सभा चालू असताना आम्ही ते पत्रक पूर्ण सभेमध्ये वाटलं, मी आणि जीव. तर हो, वाटल्यानंतर मग तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मग आमचे हेडमास्टर त्यावेळेस असिस्टंट हेडमास्टर आमचे हे काय त्याचं नाव सांगतो नंतर जरा लक्षात. हां, तर मग त्यांनी म्हणलं की बाबा
त्यांनी सांगितलं. चहा घेता घेता बोलू. बाकीच्या शिक्षकांनी त्यांना म्हणलं मेडेकर का हो मेडेकर म्हणे, हे 2 शिक्षक साधे शिक्षक 2 शिक्षक तुम्हाला आठवत नाहीत म्हणे. अहो काढून टाका ना म्हणे, नोकरून काढून टाका ना. हां गोविंदबाईंना सांगा ना ह्यांना देखील द्या म्हणे नोकरीवर. अशा प्रकारची चिंतामणी. मेडेकर जरा विचारी माणूस होता विरोधकच, पण विचारी माणूस होता, विचार करणारा माणूस होता, समाजवादी गटातला होता तो. मग त्यांनी ठीक आहे तुमचं ठीक आहे, पण एकदम कसं काढणार. हे इथं आलेला जो बनसोडे नावाचा जो प्राणी आहे, हे माझ्या आधीपासून जीवनी होता, तो चुपच राहायचा. पण मी आल्यानंतर त्याला उचकावलं आणि आम्ही हे केलं, भराडून बदलून आले. तर तो अतिशय अभ्यासू माणूस आहे, तो LLB आहे विशेष म्हणजे, आणि तो चळवळीतला आहे. तर असं जर काय केलं तर आम्हाला कोर्टाचा खेटा घ्यावा लागेल, संस्थेची बदनामी होईल. आम्ही तसं काय करणार नाही. नियम काय काय सांगणार. मग गोविंदभाईकडे गेले ते हे मंडळ उचकावणार, की त्यांना सांगितलं की त्या दोघांना काढून टाका. तुम्हाला जे समाजद्रोही म्हणून अटक करा म्हणणारे हे 2 शिक्षक त्याची काय ऐपत म्हणे. तर त्यांनी सांगितलं तसं नाही, हा जो संघर्ष आहे तो राजकीय नाही, तो सामाजिक आहे. सामाजिक प्रश्नावर ते म्हणू शकतात, कायद्यानं काय करायचं ते करता येतं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे त्यांची काही हिंमत झाली नाही. मग माझा जो शोध आहे सर तो बरोबर आहे, हिंमत झाली नाही. मग गंमत अशी की दांडगे नावाचा एक चपराशी होता. दांडगे नावाचा चपराशी होता. त्याला आम्ही हाताशी आपला होता, इथंच होता. आणखी आठवले एक होता. आठवले काय तेवढा अग्रेसिव्ह नव्हता, पण दांडगे अतिशय म्हणजे उत्साही होता. मग त्याला आम्ही घरी बोलवलं. दांडगेंनीच आम्हाला एक कल्पना सुचली. सर म्हणे असं करूया म्हणे, काय करायचं आपण ऑफिसच जळून टाकू. SBचा आपल्या हायस्कूलचं ऑफिसच जळून टाकू. अरे म्हणजे हे फार अवघड काम आहे, तुम्हाला काय करायचं. मीच असतो म्हणजे तिथे. हां नाही ते काही असो, पण ते हे आम्ही प्लॅन आखला होता. ठीक आहे म्हणे, आम्ही ठरवलं ठीक आहे म्हणे, बघ म्हणे आम्ही मग आमचा सपोर्ट आम्ही. मग त्यांनी प्लॅन केला. एके रात्री त्यांनी खिशामध्ये चिंचकाचे गोळे, काडीची पेटी, राखेलमध्ये भिजवून आणलेले त्यांनी हे केलं, आणि बाहेरून संपूर्ण लॉक झालेलं होतं. अशा ह्याच्या खिडक्या असायच्या परत, अशा उघड्याच्या वर, त्याला गजन असायची, नुसतं काचा असायची. त्याच्यातून घुसून खाली ते गोळे पेटवायचे आणि ऑफिसमध्ये टाकून ऑफिस संपूर्ण जाळायचं. त्यांनी वर चढला. रात्रीची साधारणतः 1-1:30ची वेळ असेल, कारण रात्रीच्याला तो थांबत होता. 1-1:30ची वेळ असेल, तो वरच चढला. इतक्यात आणखी काही नाईट वॉचमन होते, ते फेरी मारायला आले आणि कोण आहे. मग ते तिथे त्याला ओळखीचे होते दांडगे. अरे वर कशाला चढला रे, हां वर काय काय. मग त्याने काय तर कारण सांगितलं आणि एकदम उडी ठोकली आणि मग गेला नाही. हा प्रयत्न त्याचा फसला. आता हा प्लॅन आम्ही केला होता. म्हणजे राग तितका आला होता, म्हणजे तसं प्लॅनिंग, आणि गावागावामध्ये लोक मारले जात होते.